या कोथिंबीर वड्याविषयी मी तुम्हाला जास्त काही सांगत नाही, डायरेक्ट मी तुम्हाला खाऊन दाखवते। तुम्ही खमंग कुरकुरीत असा आवाज ऐकलेला असेलच, यावरूनच कळते की कोथिंबीर वड्या कशा झालेल्या आहेत। खूपच मस्त। आज मी तुम्हाला खमंग कुरकुरीत अशा कोथिंबीर वड्या बनवून दाखवणार आहे। कोथिंबीर स्वच्छ धुवून मी कापून घेतलेली आहे। त्यामध्ये 1 चमचा वाटलेली मिरची आणि लसूणचा ठेचा टाकणार आहे। 1 चमचा तिखट टाकणार आहे। 1 चमचा हळद टाकते आहे। 1 चमचा गरम मसाला टाकणार आहे। चवीनुसार मीठ टाकणार आहे। आता मी कोथिंबीर मध्ये बेसन पीठ टाकून कालवून घेणार आहे। टाकलेले मिश्रण हाताने मिक्स करून घेणार आहे। थोडं पाणी टाकून कोथिंबीर मी ओली करून घेणार आहे। हाताने चांगलं मळून या कोथिंबीरचा मी गोळा तयार करून घेणार आहे। बघा, या प्रकारे कोथिंबीरचा मी गोळा तयार करून घेतलेला आहे। कोथिंबीर वड्या बनवताना मी तुम्हाला एक महत्त्वाची टिप सांगते। त्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ किंवा रवा टाकला तर कोथिंबीर वड्या खमंग कुरकुरीत तयार होतील। आता या कोथिंबीर मध्ये मी रवा टाकून मिक्स करून घेणार आहे। आपण या कोथिंबीर मध्ये रवा टाकला होता, तो चांगला मी मिक्स करून घेणार आहे। बघा, या प्रकारे रवा आणि तांदळाचं पीठ टाकून चांगलं मळून घेतलेलं आहे। 1 चमचा मी तेल ओतणार आहे, चांगलं मळून घेणार आहे। कोथिंबीरच्या वड्या थापण्यासाठी मी एक चाळणी घेतलेली आहे, त्याला आता मी तेल लावून घेणार आहे। या प्रकारे चाळणीला मी तेल लावून घेतलेला आहे। आता या चाळणीवरती मी वड्या थापून घेणार आहे। या प्रकारे गोळा तयार करून या चाळणीवरती मी ठेवणार आहे। या प्रकारे गोळे तयार करून मी चाळणीवरती ठेवणार आहे। 3 गोळे तयार झालेले आहेत। कोथिंबीरचे मी 3 गोळे तयार केलेले आहेत। आता हे गोळे मी उकडून घेणार आहे। आजची ही रेसिपी मी चुलीवरती बनवून दाखवणार आहे। पातेल्याला या प्रकारे मी राख लावून घेणार आहे। चूल पेटलेली आहे। आता यावर मी पातेलं ठेवणार आहे। पातेल्यामध्ये पाणी ओतलेलं आहे। पाणी ठेवून कोथिंबीर वड्या ठेवलेल्या आहेत। आता यावर मी झाकण ठेवणार आहे। लिंबाची कोथिंबीर वड्या बनवताना मी तुम्हाला एक महत्त्वाची टिप सांगते। चुलीवरती मी पातेलं ठेवलेलं आहे। पातेल्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि त्यामध्ये लिंबाची फोड टाकलेली आहे, त्याला काळे होतं म्हणून। आता मी कोथिंबीर वड्या चांगल्या उकडून घेणार आहे। 15 मिनिटं झालेले आहेत। आता मी झाकण उघडून बघते। कोथिंबीर वड्या टम्म फुगलेल्या आहेत। आता मी टूथपिक टोचून बघते शिजल्यात की नाही। कोथिंबीर वड्या शिजलेल्या आहेत। कोथिंबीरच्या वड्या शिजवून थंड झालेल्या आहेत। आता मी पातळ कापून घेणार आहे। बघा, या प्रकारे सर्व कोथिंबीर वड्या मी पातळ कापून घेणार आहे। बघा, किती छान झालेल्या आहेत कोथिंबीर वड्या। चला, आता या कोथिंबीर वड्या मी पटापट तळून घेते। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता मी कोथिंबीर वड्या तळून घेते। कोथिंबीर वड्या तळून झालेल्या आहे। आता मी काढून घेते। बघा, तुम्ही बघू शकता कोथिंबीर वड्या खमंग कुरकुरीत अशा तळून झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता कोथिंबीर वड्या तळून तयार झालेल्या आहेत। या कोथिंबीर वड्याविषयी मी तुम्हाला जास्त काही सांगत नाही, डायरेक्ट मी तुम्हाला खाऊन दाखवते। टोमॅटो सॉस आहे, त्याच्यामध्ये मी कोथिंबीर वडी बुडवते आणि तुम्हाला खाऊन दाखवते। खूपच मस्त। तुम्ही खमंग कुरकुरीत असा आवाज ऐकलेला असेलच, यावरूनच कळते की कोथिंबीर वड्या कशा झालेल्या आहेत। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवून खाऊन त्याची चव कशी लागते ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका।
जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा. बाय.